मुर्दाबाद मुर्दाबाद, अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, फिलिस्तीनीला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। आज के समय में जब राजनीति का अधिकतर हिस्सा वादों और भाषणों में सिमट कर रह गया है, ऐसे दौर में कॉमरेड नेता आम जनता के लिए बिना किसी स्वार्थ के काम करते हैं। आज हम आपको एक ऐसे आंबे जुगाई के कॉमरेड नेता पोट भरे सर के बारे में बताते हुए खुशी हो रही है, जो गरीब मजलूम पीड़ित लोगों के लिए हर वक्त एक बुलंद आवाज़ बनकर प्रशासन से इंसाफ दिलाने में लगे रहते हैं। आज कॉमरेड पोट भरे सर ने फ़लस्तीन में हो रहे नरसंहार रोके जाने के लिए जोरदार प्रदर्शन किया और उपजिलाधिकारी को निवेदन दिया और फ़िलिस्तीन के नरसंहार रोकने की मांग की। इस प्रोग्राम की कुछ खास झलकियां सिर्फ उरूज न्यूज़ पर। सगळ्या जगाच्या मानवतावाद्यांचं लक्ष आज युद्धखोर अमेरिका आणि नरसंहार करणारा इस्रायल, ज्या इस्रायलनं अमेरिकेच्या जीवावरती फिलिस्तीनीची जमीन काबीज केली आणि फिलिस्तीनी जनतेलाच त्यांनी आज त्या गाझा पट्ट्यातून आणि संपूर्ण फिलिस्तीनमधून हाकलून देण्यासाठी मानवतेच्या विरोधातलं एक युद्ध त्यांनी छेडलेलं आहे। आम्ही जे कोणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये डावे आणि आंबेडकरवादी लोक आहोत, ते पहिल्यांदा मानवतावादी आहोत की माणसाच्या जीवाचं मूल्य हे आहे, हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे। आणि फिलिस्तीनीमध्ये आत्ता इस्रायलनं 55,000 पेक्षा जास्त मुलं स्त्रिया ह्या ठार केलेल्या आहेत आणि युनोनं ठराव घेतला की हे युद्ध थांबलं पाहिजे, परंतु ते युद्ध काही थांबत नाही। त्याचं कारण ही अमेरिका आहे। जगातल्या सर्व गोरगरीब जनतेवर ते धाक बसविणं, स्वतःचे शस्त्र विकणं, प्रचंड नफा कमविणं आणि माणसाचे जीव घेणं, अशा प्रकारची नीती अमेरिकेनं आखलेली आहे आणि त्याचाच प्रयोग इस्रायलला हातात घेऊन सुरू झालेला आहे। आम्ही सर्वजण आज इस्रायलशी विरोध करून अमेरिकेचा धिक्कार करून फिलिस्तीनीमधल्या निष्पाप जीवांच्या बाजूने उभे आहोत। आणि भारत सरकारला आमचं सांगणं आहे की आपली भारत सरकारची विदेश नीती जी आहे, ती विदेश नीती ही फिलिस्तीनीच्या बाजूची आहे आणि तुम्ही बाहेर दाखवता फिलिस्तीनच्या बाजूचे आणि भारतात आलात की मुस्लिमांच्या, अल्पसंख्याकांच्या आणि दलितांच्या हत्या करता, याचा या भारत देशाच्या सरकारचा त्या निमित्तानं आम्ही धिक्कार करीत आहोत। आणि सर्व जनतेला आमचं आवाहन आहे की आज ना उद्या तुम्हाला माणुसकी जपण्यासाठी आणि इस्रायलनं चालवलेला नरसंहार हा थांबविण्यासाठी परत एकदा संपूर्ण देशाला रस्त्यावरती यावं लागेल, एवढा मी इशारा देतो आणि थांबतो। आज आम्ही सर्वजण कम्युनिस्ट आणि आंबेडकरीवादी विचारसरणीचे लोक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेलो आहोत की भारत सरकारचा निषेध करून त्यांनी तटस्थ भूमिका जी घेतलेली आहे इस्रायलच्या बाबतीमधली, ती भूमिका पॅलेस्टाईन म्हणून आम्ही त्यांना समर्थन द्यायला हवं होतं, परंतु भारतानं ती भूमिका पार न पाडता तटस्थ भूमिका घेतलेली आहे। ह्याचा प्रथम आम्ही एक मानवतावादी विचारसरणीचे जी भारतातील लोक आहोत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या निमित्तानं आम्ही अमेरिकेतसुद्धा जाहीर निषेध करतो। इथं जगामध्ये शांतता नांदण्यासाठी बुद्धिझम आवश्यक आहे, बुद्धाची शासन प्रणाली आवश्यक आहे, परंतु अमेरिकेचं दबावतंत्र सुरू आहे ह्याच्या जगावर, त्याचा सर्व जगानं विचार करण्याची आज वेळ येऊन ठेपलेली आहे। आपण सर्व मानवतावादी विचारसरणीचे जे भारतातील जी माणसं आहेत त्यांनी प्रथम मोदींना ही भूमिका पार पाडायला पाहिजे की इस्रायलला दबाव टाकून किंवा अमेरिकेला तटस्थ जे दबाव आहे त्याचा जाहीर निषेध करून आपली भूमिका पार पाडली पाहिजे, एवढं बोलून थांबतो।